म्हणजे आपण असू आणि पती म्हणजे देव असावा. जेवढी ताकद त्याला तेवढीच ताकद आपल्याला. नवऱ्याला जेवढी ताकद असते तेवढीच बायकोला असते ना, का नसते तुमच्याकडं? लग्न झाल्या झाल्या तिला चहा मागा, हजर, पाणी मागा, पुढं जेवायला मागा, ताटच पुढं. लग्नाला 4 वर्ष होऊ द्या, मग जरा तिला पाणी मागून बघा, ती म्हणते तुम्ही पण प्या. आणि येताना तुम्ही म्हणाल बाबा एवढं तुम्हाला कसं काय कळते? अनुभवे आले अंगा. माझं झालंय ना म्हणून मला कळतं ना. मी काय गोसावी थोडाच आहे. ऐका ऐका, मला सांगू द्या पुढं. जेवढी ताकद आमच्या पतीमध्ये तेवढीच ताकद पत्नीत. आपण म्हणतो बघा, वर्गणी मागायला आल्यावर तिला विचारतो आणि मग देतो. पंढरपूरला आदिदर्शन विठोबाचं का आधी पुंडलिकाचं? पुंडलिकाचं. आदिदर्शन विठोबाचं का नामदेव पायरीचं? आदिदर्शन विठोबाचं का चोखोबरायांचं? आधी कानोपात्रेचं का आधी विठोबाचं? आदिदर्शन साधूचं मग देवाचं. म्हणून जसं पत्नी पतीची सेवा करते ना, तसं आपणही त्या देवाची सेवा करावी. आणि तितकं माफी मागून बोलू का बाबा, तुमच्या काळात खूप भांडणं होती, आमच्या काळात आम्ही भांडत नाही. बांधाची भांडणं कुणाची जास्त आहेत, तुमच्यात का आमच्यात? आम्ही असं सोडून देतो. म्हाताऱ्यांना लय आतलो असं कट्टर असते, ते सोपे नाही ते. आमच्याकडे तर म्हाताऱ्या माणसाचा नादच नाही करायचा, सोडून देत नाहीत ते अजिबात. ते म्हणतात आजाची बापाची 40 एकर होते, गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकले, राहिलेले 5 एकर पण फुकीन पण गावचा. इति चांडाळ चौकडील प्रकरण श्री रामभाव ओवाच अध्याय क्रमांक 2. यांच्या काळात, आमच्याकडे नाही. आम्ही ना सोडून देतो असं. त्यामुळं या तरुण पिढीला संदेश द्यावा. तुमच्या तरुण पिढी करता मी 7 महापूजा सांगितल्यात, कुठलीही एक करा. पोहायला शिकवतो ना, तीच माणसं आपल्याला बुडवायचा प्रयत्न करतात. म्हणून मी नेहमी सांगतो, माणसानं 3 लोकांना कधी विसरू नये. 1, ज्यांना अडचणीच्या वेळी मदत केली त्याला. 2, ज्यांना अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला. आणि 3, ज्यांना आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला. फक्त लक्षात ठेवा, काही कमी पडत नाही. गुरुगुरु करणारे भरपूर झाले, गुरुभक्ती कमी झाली. पितृवचन ही सुद्धा महापूजाच आहे. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते ना, तिला आई म्हणतात. आणि लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना,